नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत सोलर बास्केट यांच्या ओनरला आणि बघणार आहोत आपण सौर ऊर्जेवरती बनवलेले दिवे आणि एक खास असा प्रोडक्ट आहे, तो सरप्राईज आहे, ते व्हिडिओच्या एंडला आपण बघणार आहोत। मग वाट कसली बघतायत, चला तर मंडळी आपल्या सोबत आहेत सोलर बास्केटचे ओनर श्री निखिल चौंदे सर। सर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। थँक्यू। कसे आहात? आय एम गुड। तर सर आम्हाला सोलर बास्केट विषयी माहिती द्या थोडी। तर जसं आमचं नाव आहे सोलर बास्केट, अच्छा, म्हणजे आमच्याकडे सौर ऊर्जेवर चालणारे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत। ओके, प्रिसाइजली 24 प्रोडक्ट्स आहेत। 24 प्रोडक्ट्स आहेत जे सौर ऊर्जेवर चालतात। अरे वा, म्हणून आम्ही आमचं ब्रँड नेम सोलर बास्केट ठेवलंय। क्या बात। असं बास्केट जिकडे सोलारचे तुम्ही विचार करताल ते सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला सोलर पॉवर्ड मिळतील। अरे वा सर। येस सर, आपल्याला प्रोडक्ट्स बघायला मिळतील? शुअर, 100%। चला मग, चला तर मग आपण प्रोडक्ट्स बघूया। या तर हाच एक छान आमचा फार फेमस प्रॉडक्ट आहे। अच्छा, ज्याला आपण सोलर ट्री असं म्हणतो। सोलर ट्री। येस, तर सोलर ट्रीचं वैशिष्ट्य असं आहे की हे डेली 3 किलोवॅट पर्यंत पॉवर जनरेट करतं। अच्छा, त्यानंतर ह्याच्या खाली छान लाइटिंग सिस्टीम असते जे 2000 स्क्वेअर फीट पर्यंत लाईट प्रोव्हाइड करतं। क्या बात आहे। ब्रँडिंग स्क्रीन असते, 16 CCTV असतात, डिजिटल क्लॉक असतात, मोबाईल चार्जिंग प्रोव्हिजन असते, वायफाय राउटरिंग असतं आणि 6 मुली किंवा लोक बसू शकतात अशी प्रोव्हिजन आहे। अच्छा, तर आता हे प्रोसेसमध्ये आहे, हे सगळं कव्हर्ड अप होतं आणि मग हा पूर्ण तयार झाल्यानंतर फार उत्कृष्ट प्रॉडक्ट तयार होतो। म्हणजे हे तुम्ही IT पार्क्स किंवा शाळेच्या ह्याच्यात, कॉलेजेस मध्ये जातात, पब्लिक पार्क्स मध्ये जातात, मोठमोठ्या कंपनीज मध्ये जातात। ओके, सो ते आमचे बऱ्याच वेळा हे प्रॉडक्ट, अँड दिस इज कम्प्लिटली सोलर पॉवर। दिस इज 100% ग्रीन प्रॉडक्ट, 100% सोलर पॉवर। ओके, येस, खूप छान बनवले सर। म्हणजे एकदा हे कम्प्लीट झाल्यावर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला खूप असं अट्रॅक्टिव्ह असतं। खूप संध्याकाळच्या वेळेस खूप लाइटिंग वगैरे व्यवस्थित बघायला मिळेल। अगदी प्रिसाइज आणि खूप सुंदर। क्या बात आहे सर, नाईस कन्सेप्ट। आता दुसरा प्रोडक्ट बघूया सरांचा आपण। दुसरा एक फार महत्वाचा आमचा प्रॉडक्ट आहे जो आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे। हा म्हणजे सोलर ड्रायर म्हणतात त्याला, सोलर ड्रायर। येस, हा स्पेसिफिकली आमचा ऍग्रिकल्चर साइडला फार उपयोगाचा प्रॉडक्ट आहे। ओके, सध्या आपल्या देशाला ह्या अशा इनोव्हेशनची फार गरज आहे। मोस्टली गावाकडच्या साईडला लाईट्स जातात, मग त्या हिशोबाने आपण हो। तर आता ह्याच्या मागे ना आमचे 3 उद्देश आहेत। आमचं विजन जे आहे ते 3 उद्देश कंप्लीट करणे आहे। अच्छा, तर आता आपण थोडीशी सिनारिओ जाणून घेऊ। सिनारिओ काय आहे? पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, म्हणजे शेतामध्ये माल तयार झाला पण आपल्याला शहरामध्ये ग्राहकापर्यंत मिळेपर्यंत साधारण 40%चं नुकसान होतं। तो खत होऊन जातं, त्याचं ते खराब होऊन जातात। मग त्यासाठी खूप सारे रिझन्स आहेत, जसं की आपलं सप्लाय चेन किंवा मार्केटमध्ये मिळणारा रेट, ओके, वेळेवरती आपल्याला गाडी वगैरे भेटणं, या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत। मग कधी मोर्चे असतात, कधी काही रिझन्समुळे शेतात तयार झालेला माल वेळेत पोहोचत नाही किंवा चांगल्या क्वालिटीचा बनत नाही आणि मग अल्टिमेटली जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते म्हणतात की 40% शेतीमालाचं नुकसान होतं आपल्या देशामध्ये। अच्छा, जे की जर आपण क्वांटिफाय करायला गेलो तर 68.09 मिलियन टन इतकं आहे। 1 मिलियन म्हणजे 10 लाख। आपला आहे 68.09 मिलियन। सो एक खूप मोठा लॉस आहे। किंवाच 92,000 करोड रुपये, हे जर आपण आकडेवारीत घ्यायला गेलो टोटल अमाऊंट, वार्षिक आपल्या देशाचं नुकसान आहे। खूप मोठं नुकसान आहे। परत ह्याच्यामधनं मिथेन गॅस जो बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला काय म्हणतात, प्रदूषण क्रिएट करणारे मध्ये काउंट करतो। तर 8 ते 10% प्रदूषण ह्या गोष्टी सडल्यामुळे होतं। म्हणजे समहाऊ जर आपण हे कंट्रोल करू शकलो तर काय होईल की आपलं शेतकऱ्याला पैसे चांगले मिळतील, बरोबर, ग्राहकाला प्रॉडक्ट चांगला भेटेल आणि आपलं ऍटमॉस्फिअर पण चांगलं राहील। अच्छा, मग त्या हिशोबाने तुम्ही हे डिझाईन केले की नुकसान कमीत कमी होईल आणि आपल्याला फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्याचा होईल। येस, तर ड्रायरचं काम असं आहे की शेल्फ लाईफ वाढवणे। जे आपल्या ताज्या भाज्या असतात हे त्यांचं लाईफ असतं 4 ते 5 दिवस, बरोबर, त्यानंतर ते खराब नाही येऊन जातात। अच्छा, जर आपण यांचं शेल्फ लाईफ वाढवलं तर हा सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे। हो, आणि आजकाल डिहायड्रेशनला खूप मोठी डिमांड आहे। त्यामुळे आमच्या समोर जे 3 विजन आहेत ते म्हणजे सर्वात प्रथम पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करणे, बरोबर, दुसरं रुरल एम्पॉवरमेंट वाढवणे, अच्छा, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे इंडियासाठी फोरेक्स आणणे। कारण का ह्या डिहायड्रेटेड मालाची रिक्वायरमेंट जी आहे ती ओव्हरसीज खूप जास्त आहे। अच्छा, म्हणजे जिकडं भाज्या उगवतच नाही, फॉर एक्झाम्पल मिडल ईस्ट वाळवंट आहे, पाण्याची फार दुर्लभता आहे तिकडे, बरोबर। सो मग तिकडे खूप डिमांड आहे। युरोपियन कंट्रीज
अर्धा वर्ष तिकडे बर्फ असतो, सूर्यच नसतो तिथे, मग तिकडे ह्या प्रॉडक्टची खूप डिमांड आहे. सो मग अशा कंट्रीजला आपण टार्गेट करून हे प्रॉडक्ट्स जे इंडियात तयार होत आहेत ते डिहायड्रेट इंडियातच होतात आणि मग ह्या विदेशांमध्ये जातात. क्या बात आहे. सो आपण हे सगळ्या गोष्टी सोर्स करून देतो, नेटवर्क करून देतो आणि दर स्तरावरती आपण उद्योजक घडवण्यामध्ये मदत करतो डिहायड्रेशन मध्ये. क्या बात आहे सर, खूप मस्त. मग ह्याच्यात ही मोठी साईज येते का छोट्या साईजेस पण? अनेक साईजेस आहेत, जसे की आता प्रोडक्शन मध्ये आहेत. हे काही 5 किलोचे आहेत जे घरगुती वापरायला होतात, काही लघु उद्योग असतात ते 10 किलोचे कॅपॅसिटी मध्ये साईज आहे का? ही छोटी साईज. ही आता सगळे मिड प्रोडक्शन मध्ये, त्यामुळे तुम्हाला फिनिश प्रोडक्ट नाही दिसत आहे. हा फिनिश प्रोडक्ट आहे. अच्छा, हा कम्प्लीट फिनिश प्रोडक्ट आहे. सो मग 5 किलो, 10 किलो, 20 किलो, 50 किलो, 200 किलो असे वेगवेगळ्या लोडिंग कॅपॅसिटीचे ड्रायर्स आहेत. ओके, तर आता आपण वळूया पुढच्या प्रोडक्टकडे. आता पुढचा प्रोडक्ट कुठे आहे आपण? तर इथे हे आपले बेंचेस आहेत. अच्छा, सॉरी हे जरासे नाही काय व्यस्त मंडळी. एक गोष्ट नोटीस करा की आपण प्री प्रोडक्शनच्या ह्याच्यात आलेलो आहे आणि सरांनी आपल्याला वेळ दिला आणि माहिती देतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. सर, हा प्रोडक्ट काय? तर हा एक आपला नवीन प्रोडक्ट आहे, हा नवीन उपक्रम आहे. तर स्पेसिफिकली जे गार्डन्स आहेत, पब्लिक पार्क्स किंवा प्रायव्हेट पार्क्स जे आहेत, हा त्यांच्यासाठी बनवलेला प्रोडक्ट आहे. जसं की आपण जाणता, आजकाल जितका महत्व ऑक्सिजनला आहे तितकाच महत्व आपल्या मोबाईलला आहे. अनेक वेळा असं होतं की आपण गेलो आपल्या लहान मुलाबरोबर किंवा कोणाबरोबर तरी पार्कमध्ये, आपल्या मोबाईलला चार्ज नसतो. अशा वेळेस काय करणार आहे आपण? तर अशा वेळेस आपण ह्या सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या बेंचेसचा वापर करू शकतो. त्याच्यावर आपण सहज बसू शकतो. अच्छा, ब्रेकेबल नाहीये, अनब्रेकेबल आहे. ह्याला 300 किलो लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे ह्याची. म्हणजे साधारण 3 लोक अगदी सहज बसू शकतात, 100-100 किलोची प्रत्येकी. ओके. ह्याच्यावरती इकडे दोन्ही साईडला मोबाईल चार्जिंगची प्रोव्हिजन आहे. अच्छा, दोन्ही बाजूला आहे. येस. आणि त्याचबरोबर ह्याच्या खालच्या साईडला हे आहेत लाईट दिलेले, जे ऑटोमॅटिक सूर्यास्तानंतर लागतात आणि खूप सुंदर चित्र क्रिएट करतात लाईटचं. अरे वा. येस. म्हणजे संध्याकाळचा जो व्हिज्युअल असेल तो एकदम अप्रतिम असतो. आणि आता एक वैशिष्ट्य काय याचं की ह्याला कुठल्याही वायरिंगची गरज नाही. आता मेन प्रॉब्लेम काय आपल्याकडे? वायर्स. आता पार्क मध्ये वायरिंग म्हणल्यावरती हे उंदर, चिचुंदरी, घुशी हे वायरी कुरतडतात. आणि मग ते शॉक सर्किट होतं, ट्रिप होतं आणि मेंटेनन्स वाढतो. आता हा रिजिड प्रॉडक्ट आहे, लाईफ लॉंग चालण्यासारखा. बरोबर. येस. सो असा एक वेगळा आमचा हा सोलार बेंच आहे. युनिक कन्सेप्ट. थँक्यू. त्यानंतर असेच सोलार पॉवरवरती चालणारे हे डाऊनलाईट्स आहेत, फूट लॅम्प्स आहेत. ओके. जे बंगलोजला आणि सोसायटीज मध्ये मोस्टली यूज. येस. जिथं कुठे आपल्याला फसाडला आपल्या जेव्हा नेम हायलाइट करायचं असतं तिकडे हे फार छान वापर होतो ह्यांचा. परत ह्यांना कुठली वायरिंगची गरज नाही, डायरेक्ट प्लग अँड स्टार्ट, प्लग अँड प्ले. ह्यांना मेंटेनन्स वगैरे कसं? हे ऍब्सोल्युटली झिरो मेंटेनन्स. ओके. फक्त जेव्हा कधी आपलं लक्ष जाईल तेव्हा ह्या पॅनल्सला स्वच्छ केलं की हे फुल वर्किंग चालू, म्हणजे तसे चालूच राहतात. पण जेव्हा कधी नजर पडली, थोडीशी धूळ दिसली त्याला पुसावं, इतकंच त्याला मेंटेनन्स म्हणू शकतो. ओके ओके ओके. या मस्त. त्यानंतर अजून एक आमचं छान प्रॉडक्ट आहे जो युजली रिसॉर्ट्स मध्ये जातो बऱ्याच, तो म्हणजे हा दीपस्तंभ. दीपस्तंभाचं सगळीकडे अट्रॅक्शन आहे पूर्ण देशभरामध्ये. तर आम्ही हे एक छोटं मिनिएचर व्हर्जन दीपस्तंभाचं तयार केलं आहे. अच्छा. हे पूर्णपणे फायबरचं आहे. इट इज लाईट इन वेट. क्या बात आहे. आणि 100% सोलार पॉवर्ड आहे. ह्याच्यावरती 24 दिवे आहेत. ओके. आतमध्ये कंट्रोलिंग सिस्टीम आहे आपली सोलार बास्केटची. अच्छा. तर ह्या सोलार पॅनलवरती आपली कंट्रोलिंग सिस्टीम छान उत्कृष्ट पद्धतीने चार्ज करते सगळ्या बॅटरीजला आणि इतर गोष्टींना. आणि हे 24 दिवे ऑटोमॅटिक स्टार्ट होतात सूर्यास्त झाल्या. क्या बात आहे. परत ह्यालाही कुठल्याही वायरिंगची गरज नाही. तुम्ही फक्त नेऊन ठेवायचंय जिथं कुठे तुम्हाला हवंय. सो कुठल्याही रिसॉर्टला त्याची शोभा वाढून देण्यासाठी हा बनलेला प्रॉडक्ट आहे. आणि मंदिरासाठी तो वापरू शकतो. येस येस. बट ऑब्वियसली मी आता तेच म्हणणार होतो की आपले जे पुरातन मंदिर आहेत, पुरातन काळातले जे दीपस्तंभ आहेत, सो दॅट इज क्वाईट अनमेंटेन. म्हणजे आताच्या काळाचं बघायला गेलं तर असे भरपूर मंदिर आहेत की जे मेंटेन आहे. जर तिथे जर आपण असे दीपस्तंभ लावले, जर नाही का, म्हणजे जे जुने दीपस्तंभ तुटलेले असेल, येस, किती त्याची शोभा वाढू शकते. आणि आमचा तो प्रयत्न आहे की आपण
ह्यांना सौर ऊर्जेनीच चालू करू, म्हणजे लोकांना म्हणजे दीपस्तंभ म्हणजे 24 दिवे प्रॅक्टिकली लावणं दररोज हे फार हेक्टिक काम आहे आणि हे बाहेर असतात, वारा वाहत असतो, त्यांना मेंटेन करणं तसं थोडं प्रॅक्टिकली डिफिकल्ट असतं. त्यामुळे मग आपले हा सौर ऊर्जेचा दीपस्तंभ एक छान ऑप्शन राहू शकतो. खूप छान बोलले सर, तुमची कन्सेप्ट खूप भारी. आणि मागे एक छोटा प्रोडक्ट हा आमचा फार लाडका प्रॉडक्ट आहे. ही आहे आमची चूल. क्या बात आहे. ही फारच वेगळी चूल आहे. तसं हिचं इन्स्पिरेशन आम्हाला स्पेन मधनं मिळालं. जसे आपल्या स्पेन मध्ये ह्यांना रॉकेट स्टोव्ह असं म्हणतात. रॉकेट स्टोव्ह, हा, ते तिकडं असं म्हणू शकतो की स्पेन मध्ये रॉकेट स्टोव्ह म्हणजे आपल्याकडच्या पारंपरिक चुली जशा आहेत, अच्छा, तसे त्यांच्या रॉकेट स्टोव्ह. ओके. तर मग आपल्या यूज प्रमाणे इंडियामध्ये जे जे पदार्थ बनवले जातात, ज्या प्रकारची भांडी वापरल्या जातात, ओके, त्या हिशोबाने आम्ही त्याचं थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. आणि हा आपल्याकडे एक इंडियन व्हर्जन रॉकेट स्टोव्हचा तयार केलेला आहे. तर ही एक चूल आहे, ही आपण कॅरी करू शकतो कुठेही, पिकनिकला जाताना, फार्म हाऊसवर जाताना, ट्रेकिंगला जाताना. आणि लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे आणि बाल्कनीमध्ये ही सहज ठेवू शकतो. हो, म्हणजे ज्यांना स्पेस मध्ये. येस. सो आता ह्याचं भारी म्हणजे फार वैशिष्ट्य प्रकार काय की आपले रेग्युलर जो गॅसचा स्टँड असतो, तो स्टँड आम्ही ह्याला दिलेला आहे. इकडनं आपण वूड किंवा लाकूड किंवा जे काही पेटवायचं असेल ते आपण इकडनं टाकू शकतो. ओके. आणि इकडनं वारा जातो आतमध्ये. अच्छा, ओके. आता तो जो आहे तो ऍश ट्रे, म्हणजे चुलीचा एक मेजर प्रॉब्लेम काय आहे की ती राख सगळीकडे उडते. हो, हा. तर आपल्या ह्याच्यामध्ये ही राख बरोबर ह्याच्यामध्ये कलेक्ट होते. हा आपला ऍश ट्रे. अच्छा. आणि इकडे जसं आपल्या गॅसला कमी जास्त करायची प्रोव्हिजन असते, तसं आम्ही ह्यांना इथं एक फ्लेम ऍडजस्टर दिलेला आहे. क्या बात आहे. येस. म्हणून आपल्या इंडियन मेंटॅलिटीला आणि इंडियन प्रॉडक्ट्सला सूट करणार. म्हणजे आपण समजा लाकूड टाकलं आणि ते तो कधी कधी जास्ती आग होते, तर ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ती फ्लेम ऍडजस्टर तुम्ही केलेला आहे. हो. येस. आणि हाही आमचा पेटंट आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग सर. येस. आणि कारण कसं आहे की हे मेहनत खूप आहे आणि दॅट इज अ विजनरी प्रोडक्ट. थँक्यू सो मच. इट्स अ बेस्ट प्रोडक्ट. येस. खूप छान सर, खूप छान. आणि हे काय, हाही ह्याला बोलार्ड लॅम्प असं म्हटलं जातं. बोलार्ड लॅम्प. तर हे युजली पाथवे लॅम्प्स म्हणून पण ओळखले जातात. म्हणजे आपण गार्डन्स मध्ये गेलो, रिसॉर्ट्स मध्ये गेलो, म्हणजे लाईनीने एकसारखे लावलेले असतात. ओके. तर ते हे टाईपचे दिवे असतात. युजली ते वायर्ड असतात, बट हे विदाउट वायर्ड. आपला प्लस फायदा आहे. तो फायदा. परत आपल्याला माणूस ठेवावा लागतो रोज, सकाळी बंद करायला आणि संध्याकाळी चालू करायला. हो. ही ऑटोमॅटिक आहे. क्या बात आहे. सकाळी सूर्योदयाला ऑटोमॅटिक बंद होणार आणि सूर्यास्ताला ऑटोमॅटिक सुरू होणार. अच्छा, म्हणजे कम्प्लिटली 12 hours रनिंग, पूर्ण रात्रभर आपल्याला छान प्रकाश देणार. क्या बात आहे सर. चलो, अजून काही प्रोडक्ट्स असतील तर आपल्याला आता मी तुम्हाला आमचा A1 हिरो वाला प्रॉडक्ट दाखवतो. तर सरांचा अजून एक जो हिरो प्रोडक्ट आहे, तर सरच सांगतील आपल्याला की कोणता नक्की तो एक हिरो प्रोडक्ट. तसे भरपूर आहेत, पण वन ऑफ द हिरो प्रोडक्ट सर कुठला आहे? अनेक हिरोज मधनं, अव्हेंजर्सच्या लिस्ट मधनं हा आमचा अजून एक अव्हेंजर आहे. अच्छा. तर हा आमचा अव्हेंजर आहे. ह्याचं नाव आहे सोलर ओव्हन. क्या बात आहे. ओव्हन. येस. म्हणजे कुकर, सोलर कुकर जो असतो सिमिलर. हो, तसा सिमिलरच, परंतु म्हणजे फरक असा की ट्रेडिशनल सोलर कुकर जे आहेत तेही आम्ही मॅन्युफॅक्चर करतोच, पण त्याच्यामध्ये काय होतं, साधारण 4 ते 6 तास जातात अन्न शिजायला. अच्छा. येस. 4 ते 6 तास. 4 तास तर मिनिमम जातात. बरोबर. ते स्लो कुकिंग साठी फेमस आहे. हो. येस. म्हणजे स्लो कुकिंग, आपलं डाळ, भात, एखादी भाजी, बटाटे वगैरे उकडायचे किंवा एकदम खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजायचे असतील, तर तो सोलर कुकर आहे. म्हणजे त्याची स्वतःचे वैशिष्ट्य आहेत. अच्छा. आणि ओव्हन आता ओव्हनचा फरक असा आहे की तीच गोष्ट हे साधारण 45 मिनिटं ते 60 मिनिटात करतो. क्या बात आहे. येस. 45 मिनिट्स मध्ये रेडी राहतं. येस. तर ह्याच्यामध्ये एक स्लायडिंग हे मिळते आणि इकडे आपली भांडी असतात. अच्छा. ही भांडी आपण आतमध्ये स्लाइड करून ह्याला क्लोज करून टाकतो. ओके. आणि दॅट्स इट. ह्याच्यावरती सौर प्रकाश पडला की नेक्स्ट 45 मिनिट्स टू 60 मिनिट्स मध्ये अन्न तयार. क्या बात आहे. आता इथेच थांबत नाही. आय सेड ओव्हन. ओव्हन म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बेक करू शकतो. येस. ह्याच्यामध्ये केक बेक होतो, तुम्ही कबाब्स बनवू शकता. क्या बात आहे. हॉटेल इंडस्ट्रीला म्हणजे जोरात. आणि रॅदर जसं आता मध्ये लाट होती, चुलीवरचं जेवण, चुलीवरचं हे, चुलीवरचं मिसळ,
ही नेव्हर एंडिंग लाट असेल. सोलर कुकर मध्ये केलेली बिर्याणी, सोलर कुकर मध्ये केलेले कबाब, सोलर कुकर मध्ये केलेले पिझ्झा, जे तुम्ही इमॅजिन करू शकता, सँडविचेस वगैरे ग्रिल सँडविच सगळे ह्याच्यामध्ये छान तयार होतात. क्या बात आहे सर. येस. साईज आणि याचं आता हे असं करण्याच्या मागचं रिझन काय होतं की आता पुणे वाढतंय. बरोबर. आणि वाढतंय म्हणजे व्हर्टिकली वाढतंय. हो. म्हणजे आता लोकांकडे असे स्वतःचे स्वतंत्र टेरेसेस नाहीये. एक्झॅक्टली. टॉवर्स वाढतायत, बिल्डिंग्स वाढतायत. पण आता एक काय की बाल्कनीमध्ये, कुठल्याही बाल्कनीमध्ये साधारण 3 ते 4 तास ऊन येतच. बरोबर. आणि मेजरली जे पश्चिमेच्या दिशेने आहे त्यांच्याकडे तर चांगलं ऊन येतं. बरोबर. तर मग हे बाल्कनीसाठी बनवलेलं प्रॉडक्ट आहे. क्या बात आहे. आता पुणे हे जे बाल्कनीमध्ये अडकलेलं आहे हे बाल्कनीवाल्यांसाठी बनलेलं प्रॉडक्ट आहे. आणि तसं आपल्याकडे आता 3-3, 4-4 तास थांबायला वेळ पण नाहीये. बरोबर. सगळे हडबडीत तासाभरामध्ये पटकन स्वयंपाक होतो एक टाइमचा, आणि ह्यानी खूप सारं इंधन पण वाचतं. एक्झॅक्टली. म्हणजे आपलं गॅस आपण युटिलाइज करतो त्याच्याऐवजी एक टाइमचं जेवण ह्याच्यामध्ये फार छान होऊ शकतं. क्या बात आहे. सर मग आता हे जे स्ट्रक्चर आहे, हो, वर्किंग कसं करतं? तर हा जो पार्ट आहे ह्याला रिफ्लेक्टर म्हणतात. रिफ्लेक्टर. येस. अच्छा. हे रिफ्लेक्टर काय करतं, सगळं जेवढे काही रेज ह्याच्यावर पडतात सूर्याचे ते ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतात. ओके. ही आता इव्हॅक्युएटेड ट्यूब आहे. ओके. ग्लास ट्यूब. ही डबल ग्लासची ट्यूब आहे. अच्छा. आणि ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम आहे. येस. आणि आतमध्ये कॉपर आहे. बर. हा, तांबा. येस. आता होतं कसं की रिफ्लेक्टेड रेज ह्याच्या आतमध्ये जातात. अच्छा. आणि आतमध्ये कॉपर प्रचंड हीट होतं. ओके. आणि ह्या व्हॅक्यूममुळं ही ऊर्जा हीटेड उष्णता जी आहे ती बाहेर पडत नाही. अच्छा. सो बाहेरची काच थंडच राहते पण आतली प्रचंड उष्ण होते. इतकी उष्ण होते की आतलं टेम्परेचर जवळपास 200-2.25 डिग्री सेल्सिअस जातं काही क्षणात. क्या बात आहे. आणि मग अशाच प्रकारे ह्याच्यामध्ये आतमधली जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये आपलं अन्न शिजतं. आणि साधारण जसं आपलं रेग्युलर कुकर लिटर्समध्ये असतो तर ह्याची कॅपॅसिटी साधारण 2 लिटर कॅपॅसिटी आहे. 2 लिटर. हो. म्हणजे 2 लिटर कुकरमध्ये जेवढं अन्न शिजू शकतं तेवढंच ह्याच्यामध्ये एका वेळी शिजू शकतं. मग आपण ते जे आपण बनवणार आहोत, हो, ते कुठे ठेवायचं? ते इकडनं आतमध्ये स्लाइड केलं जातं. येस. ओके. ओके. मी तेच विचार करत होतो की एक्झॅक्टली ह्याला आपण शिजवणार कसं आणि नाही का. अच्छा, इथनं स्लायडिंग आहे. ओके. अच्छा. तर 2 किलो मॅक्सिमम ह्याच्यात बनवू शकतो. 2 लिटर कॅपॅसिटी मध्ये जेवढं आपलं रेग्युलर कुकर मध्ये शिजतं त्याच हिशोबाने एक टाइमचं 3 लोकांचं जेवण सहज होतं. आरामशीर बनवू शकतो. आरामात. डाळ, भात, एखादी भाजी. ओके. अप्रतिम. किंवा ऍट अ टाइम साधारण 1 पाऊण किलो चिकन. अच्छा. हे होऊ शकतं. बर. पिझ्झाचा शेअर, केकचा जर आपण शेअर पकडला तर साधारण एक अर्धा किलो केक एका टाइमला आपण बेक करू शकतो. आरामशीर बनवू शकतो. आरामात. पण ते केकला सगळं कव्हर लागतं ना. हा, ते सगळं ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन देतो. क्या बात आहे. म्हणजे बेकरी वाले जे आहे त्यांना हा खूपच बेस्ट प्रोडक्ट असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा. तर जसं तुम्ही म्हणले की नॉनव्हेज पण ह्याच्यात बनवू शकतो. म्हणजे नॉनव्हेज प्रेमींना पण ते खूप सोयीस्कर झालेलं आहे. येस. आणि फिश तर लिटरली 25 मिनिट्स मध्ये होतं. क्या बात आहे. तुमचा एक्सपिरियन्स आहे. तसं मी व्हेजिटेरियन आहे सर. आणि हे काय, हे कन्सेप्ट काय? ही कन्सेप्ट मी तुम्हाला तशी सोलर ब्रँडिंग स्क्रीन आहे. ही आता बनावटीमध्ये आहे. ह्याचं फिनिश्ड व्हर्जन आपल्याकडे एंट्रीला ठेवलेलं आहे. मी तुम्हाला ते तिथे एक्सप्लेन. ठीक आहे, चालेल. ते आपण बोलूया. चल. आता बघूया सरांचे मेन हिरो प्रोडक्ट्स कुठले कुठले आहेत. येस. चलो सर. येस, चले. ही सगळी असेंब्ली लाईन आहे का आपली आता? हो. आता आपण जी पाहणार आहोत ती आपल्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स आणि आपले जे सौर दिवे बनतात. अच्छा. त्याची असेंब्ली लाईन. ओके. हा पण एक प्रोडक्ट आहे महत्वाचा. ओके. हा पण एक प्रोडक्ट आहे का? हो. तुम्ही ह्या कारखान्यात जिथं कुठे फिरताल तुम्हाला एक वेगळा प्रॉडक्ट दिसेल सोलर पॉवरचा. हो. प्रत्येक ठिकाणी एक युनिक प्रोडक्ट आम्हाला बघायला मिळतं. येस. सर, हे काय प्रोडक्ट आहे? तर ह्याला इन्सेक्ट ट्रॅप किंवा इन्सेक्ट किलर असं म्हटलं जातं. इन्सेक्ट किलर. हा परत आपल्या शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी बनवलेलं एक नवीन इनोव्हेशन आहे. अच्छा. अगदी सिंपल कॉन्सेप्ट आहे पण फार इफेक्टिव्ह आहे. ओके. आणि फार इकॉनॉमिकल पण आहे. बरं. वर्किंग करतो. हा, तर हे आपल्याला सोलर पॅनल आपल्या सूर्याच्या दिशेने एकदा माउंट हे करायचं, रोटेट करून ठेवायचंय. हा सगळ्या दिशेने रोटेट होऊ शकतो. अच्छा. ओके.
आता ह्याच्यामध्ये ना ऍडजस्टमेंटची प्रोव्हिजन आहे की हे जे आहेत ट्रेज आणि हा हेड हे वर खाली होऊ शकतात. म्हणजे समजा आपली तरकारी भाजी वगैरे असेल ते ह्या लेवलला पाहिजे, ऍडजस्टेबल आहे. ओके, आपले पावट्या वगैरे सारखे काही हे असतील तर हे वरती घेऊ शकतो. म्हणजे आपल्या प्रॉपच्या ह्याच्याप्रमाणे ओके हाईटच्या हिशोबाने आपण ह्याला ऍडजस्ट करू शकतो. आता ह्याचं वर्किंग कसं आहे की एक तर सोलार पॅनलनी हे पूर्ण हेड चार्ज होतं. आता हेडला आपण लावलाय एक युव्ही स्पेक्ट्रमचा लाईट. युव्ही स्पेक्ट्रम, हा अच्छा, युव्ही लाईट म्हणतात. ओके ओके, अल्ट्राव्हायोलेट. आणि हे आहे ट्रे ज्याच्यामध्ये असतं पाणी, वॉटर, रेग्युलर पाणी. म्हणजे जो किडा असेल त्याला लागून पडू शकतो, लागत नाही, तर ह्याला आकर्षित होतं. अच्छा अच्छा, ते म्हणजे ते ट्यूबलाइट जसे आपल्या हॉटेल लाईन मध्ये तशा त्या टाईप मध्ये. पण हे युव्ही स्पेक्ट्रम जे आहे हे स्पेसिफिकली शत्रू किड्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आहे. शत्रू किडे म्हणजे ते किडे जे सूर्यास्तानंतर आपल्या शेतावरती अटॅक करतात. अच्छा, आता ते अटॅक का करतं, कारण का त्याला आपली पानं म्हणजे किंवा पानं जे खायची असतात आणि तेवढी अंडी सोडायची असतात. ओके, आणि हे अवॉइड करण्यासाठी आपण फवारणी करतो. हा बरोबर. हे आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग ह्या गोष्टीची कल्पना सुचली की आता आपण किड्यांना शेताकडे अट्रॅक्ट करायच्या ऐवजीच ह्या लाईटीकडे अट्रॅक्ट करू, म्हणजे जेणेकरून आपली फवारणी करायची गरज नाही. म्हणजेच आपल्याला जे कॅन्सर वगैरे सारख्या गोष्टींचा केमिकलचा वापर तर ते आपण अवॉइड करू शकतो. आणि ह्याच्यानी आपलं थोडस ऑर्गॅनिक साईडवर आपण जायचा प्रयत्न करू शकतो किंवा केमिकल फ्री जेवढं राहता येईल तेवढं आपण राहू शकतो. क्या बात आहे सर, नाईस कन्सेप्ट. येस, आणि खूप युनिक डिझाईन म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त डिव्हाइस आहे. आता हा इतका इफिशियंट आहे की हा एकराला 1 लागतो. एकराला 1 लागतो डिव्हाइस, आणि ह्याचा खर्च जो आहे एका फवारणीपेक्षा कमी आहे. क्या बात आहे. आणि हा 1 इयर रिप्लेसमेंट वॉरंटी सहित येतो. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल ना, हे आवर्जून सरांना कॉन्टॅक्ट करा आणि हा प्रोडक्ट आवर्जून घ्या. आणि आपल्या शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. बरोबर आहे सर? खरंच आहे. क्या बात आहे सर, ही मस्त बनवलेलं आहे. शेतकरी मित्र तर आपले खूप खुश होतील की बाबा कमीत कमी खर्चामध्ये उपयुक्त प्रोडक्ट झालेला आहे. कारण का सोलार ॲग्रो हा एक असा एरिया आहे जिकडे फार कमी लोक काम करतात. बरोबर. आणि आम्ही मागच्या काही 10-1 वर्षांपासून या सेक्टरवरती काम करत आहोत. त्यामुळे आमच्याकडे अनेक असे प्रोडक्ट्स आहेत जे शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगाला पडू शकतात. नक्कीच नक्कीच. चला तर मग आपण पुढच्या प्रोडक्ट फायनली आपल्या असेंब्ली लाईनकडे येऊ. अच्छा, तर सर मी इथे बघू शकतो की आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते अमेझॉनला पण अवेलेबल आहेत. येस. हे पॅकेजिंग जे पार्सल दिसतं तर हे आपलं एक रेग्युलर प्रॉडक्ट आहे, सोलर दिया म्हणून. अच्छा, म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इतर कुठले ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत किंवा आपली स्वतःची जी वेबसाईट आहे solarBasket.in, या सगळ्या वेबसाईट्सवर आणि डिजिटली आपण प्रेझेंट आहोत आणि तिकडनं आपण विक्री करतो. तर आपण जाणून घेऊ की काय आहे हा सोलर दिया. नक्की या मंडळी. सो हे जसं तुम्ही पाहू शकता ही असेंब्ली लाईन आहे. येस, हे सगळं आपलं इन हाऊस होतात या गोष्टी. ओके, इथे हे सर्किट्स तयार होत आहेत. इकडे या स्टेपला आपण कॉपर टेप चिटकवतोय. अच्छा, ही एक मधली स्टेप आहे. या ठिकाणी आपल्या एलईडीच्या वाती तयार होतात. क्या बात आहे. आपल्याकडे असे खूप सारे वर्जन्स आहेत दिव्यांचे जे आपण पाहूयाच. त्यानंतर इकडे या स्टेजला सोलर बॉक्स तयार होत आहेत. ओके, त्याचा बेस तयार होतो. हा, त्याचा बेस तयार होतोय. ओके, येस. आणि मग अल्टिमेटली इकडे फायनल पॅकेजिंग होत आहे. ओके, तर हे जे दिसत आहे आपल्याला ते आहे आपला सोलर दिया. अच्छा, ते सोलर दिवा. ओके, सोलार निरंजन आपण जे काय म्हणायचं म्हणू शकतो. तर हा का सोलार, तर माझ्या हातात जे आहे हे आहे बॉक्स आहे, याला आपण सोलार बॉक्स म्हणतो. आणि हा टॉप आहे. अच्छा, तर हा जो बॉक्स आहे हा वूड मध्ये, आणि वूड म्हणजे लाकूड नव्हे तर इंजिनियर्ड वूड आहे. म्हणजे इंजिनियर वूड. येस, म्हणजे कुठल्याही झाडाला कापण्यात नाही आलं हे लाकूड बनवण्यासाठी. आपलं जे बगास, भुसा वगैरे असतो, ओके ओके, ह्यांच्यापासूनच या वूडचं रचना झालेली आहे. अच्छा, म्हणजेच हा इको फ्रेंडली करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. क्या बात आहे सर. परत पॅनल जो आहे तो स्वदेशी आहे. अच्छा, हा जो टॉप आहे हा एका कारागिरा म्हणजे एका ज्वेलर कडनंच आम्ही करून घेतलेला आहे. त्याचं बेस मेटल ब्रासचं आहे, म्हणजे पितळेचं आहे, आणि त्याच्यावरती खऱ्या चांदीचा कोट आहे. हो, येस.
म्हणजे प्रॉपर एक निरंजन आपलं तुम्ही क्रिएट केलेलं आहे. म्हणजे जे काही आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे ते आम्ही घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीला जोडायचा प्रयत्न केला. एक्झॅक्टली. आता याला चालू करण्याची पण एक फार वेगळी पद्धत आहे. अच्छा. ते म्हणजे आपण टॉप वरती स्वस्तिक दिलेले आहेत. हे स्वस्तिकचं आपलं चिन्ह आहे. ओके. आणि बॉक्स वरती ओमचं चिन्ह आहे. हो. आता जेव्हा कधी स्वस्तिक आणि ओम हे मॅच होणार, हा प्रज्वलित होणार. आणि बंद करायचं असेल तर हा फक्त उचलायचा आहे आणि इतर कुठल्याही पोझिशन मध्ये ठेवायचा आहे. मस्त. म्हणजे बटनची गरजच नाही. बटनची गरज. येस. काय होतं, पारंपरिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक आयटम म्हणले की बटन दाबा. हा, ती सवय झाली. तो काहीतरी आपल्याला थोडंसं वेगळं हवं. नाविन्य त्यामध्ये हे आहे की जेव्हा आपण ओम आणि स्वस्तिक मॅच करणार तेव्हाच हा प्रज्वलित होणार. क्या बात आहे सर. आता हा चार्ज करण्यासाठी 3 ते 4 तास आपल्याला खिडकी किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे. ओके ओके ओके. 3 ते 4 तासामध्ये हा पूर्ण चार्ज होतो, कम्प्लीट चार्ज होतो. हो. आणि साधारण 12 ते 14 तास तो ह्या इंटेन्सिटीची लाईट देणार. 12 ते 14 तास. येस. कॉन्स्टंट रनिंग. येस. आणि समजा पाऊस आहे किंवा आमचे भरपूर विदेशालाही जातात जिकडे खूप जास्त बर्फ पडतो, अशा अडचणींसाठी आपण आपल्या रेग्युलर मोबाईल पिननी चार्ज करू शकतो. क्या बात आहे. चार्जिंग फॅसिलिटी पण तुम्ही. येस. USB to C टाईप. अच्छा. हा. आता USB to C टाईप साठी इंडिकेटर दिलेला आहे. ओके. कम्प्लीट चार्ज झाला. कम्प्लीट चार्ज झाला की तो इंडिकेट करतो आणि 1.5 तासामध्ये चार्ज होतो USB to C. अच्छा. कम्प्लीट 100% चार्ज 1.5 तासात होतो. लक्षात ठेवा मंडळी. येस. आणि सौर ऊर्जेवर चार्ज करताना साधारण 3 ते 4 तासात चार्ज होतो. सो आता बघूया आपण याचे बाकीचे वर्जन सुद्धा. जसा हा आमचा सिल्वर निरंजन आहे. टोटल आपल्याकडे असे 12 व्हरायटी आहे. टोटल 12 प्रोडक्ट्स आहेत. येस. निरंजन मध्ये. तर ही एक आपली देवदास समई आहे. त्यानंतर गणेश दीप आहे. अष्टविनायक दीप आहे हा. अच्छा. आणि आता न्यू इयर साठी आपण खास बनवत आहे ते म्हणजे ही सोलार वरती चालणारी ऍपल कॅन्डल. ही न्यू इयर आणि क्रिसमस साठी खूप चालेल. बेस्ट. ही आता येतोच आहे न्यू इयर, तर त्यासाठी बनवलेली. अच्छा. ही ऍपल कॅन्डल आहे. ऍपल कॅन्डल. तर तसंच इथं वरती आम्ही जिंगल बेल्स दिलेले आहेत. अरे वा. आणि इकडे बॉक्स वरती क्रिसमस ट्री दिली. अच्छा. तो जेव्हा कधी जिंगल बेल्स आणि क्रिसमस ट्री मॅच होणार तेव्हा क्या बात स्टार्ट होणार. आणि इतर वेळेस बंद करायची तेव्हा ऑफ करायचं असेल कुठल्याही पोझिशनला ठेवू शकतो आपण. यालाही तुम्ही C टाईपचं चार्जिंग दिलेलं आहे. येस. यालाही हे C टाईपचं चार्जिंग आहे. हो. येस. एक्सलेंट आयडिया सर. थँक्यू. त्यानंतर मग इकडे आपल्याकडे ही एक 20 इंची समई आहे. ही प्रॉपर ब्रासची आहे, पितळ आहे. ओके. येस. हे कुठंही प्लास्टिक वगैरे नाही, हे प्युअर पितळ आहे. म्हणजे प्रॉपर आपली जी समई असते तीच समई आहे. अच्छा. त्यानंतर हा आपला एक नाईट लॅम्प आहे. क्या बात आहे. येस. हा मोठा नाईट लॅम्प आहे. खूप सुंदर. अच्छा. त्यातला एक छोटा नाईट लॅम्प आहे. अच्छा. आता बऱ्याच वेळा कसं होतं की बऱ्याच ठिकाणी आपल्याला रिलिजियसली न्यूट्रल राहावं लागतं. बरोबर. तर रिलिजियसली न्यूट्रल साठी आम्हाला बऱ्याच लोकांनी डिमांड केली काहीतरी एक रिलिजियसली न्यूट्रल करा जिकडे आपल्याला कुठलाही कॉन्फ्लिक्ट नको, मानसिक कॉन्फ्लिक्ट नको. बरोबर आहे. मग त्यासाठी मग आपण हे नाईट लॅम्पचा वापर करू शकतो. क्या बात आहे. येस. म्हणजे विलेजेस वगैरे त्या बाजूला किंवा जे रिसॉर्ट्स वगैरे असतात, रिसॉर्ट्स वगैरे, त्यांना हे खूप अट्रॅक्टिव्ह प्रोडक्ट आहे. म्हणजे आता आपण बघणार आहोत हिरो प्रोडक्ट, म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाचा प्रोडक्ट आहे सरांचा. सर प्लीज रिव्हील करा आपला तो प्रोडक्ट. मी तर इन्सिस्ट करेल तुम्हीच रिव्हील करा तुमच्या चाहत्यांसाठी.
तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. तर हे आहे हिरो प्रोडक्ट, आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. सर आम्हाला प्लीज सांगा, हे असं युनिक कन्सेप्ट किंवा युनिक आयडिया तुम्हाला कसं सुचली? आयडिया सुचणे बहुतेक हा आमचा गुणधर्म झालेला आहे. तर कसं होतं की दिवे तर आपण पाहिलेच. हो. दिवे आमचे बरेचसे गिफ्टिंगसाठी जातात. बरोबर. पण आमच्याकडे बऱ्याच वेळा डिमांड येत राहिली की काहीतरी आम्हाला फॉर्मल गिफ्टिंगसाठी सोल्युशन हवं. अच्छा. आणि मग अनेक वर्ष ऍक्च्युली आम्ही याच्यावरती विचार करत होतो की बाबा आपण फॉर्मल गिफ्टिंग काय करावं. कारण का हे दिवे गिफ्ट करताना बऱ्याच वेळा साखरपुडे किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून युनिक गिफ्ट आपल्याला शोधायचं, काहीतरी एक युनिक असं जे पूर्ण महाराष्ट्रासाठी अपीलिंग असेल. मग तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण शिवाजी महाराजांवरती काहीतरी काय. क्या बात आहे, क्या. नुसतं महाराष्ट्रासाठीच नाही पण पूर्ण जगासाठीच ऍक्च्युअली म्हणू शकतो. पण मग त्याच्यामध्ये पण काहीतरी युनिकनेस आणायचा होता. अच्छा. आमचं वैशिष्ट्य किंवा आम्ही कम्फर्टेबल असतो ज्या पदार्थामध्ये, ते म्हणजे लोखंड. क्या बात आहे. हा. किंवा कुठलंही मेटल. आम्ही मेटलमध्ये काम करण्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतो. अच्छा. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण काहीतरी असं करू जे मेटलमध्ये असेल. ओके. म्हणजे आता हे जे आहे, आपण ही जी मेघदंडी पाहत आहात ती पूर्णपणे मेटलमध्ये आहे. क्या बात आहे सर. येस. आणि तुम्ही जर याचं डिटेलिंग बघताल तर तुम्हाला जाणवेल की हे ऑलमोस्ट त्याच पद्धतीने आकृतीत आहे जशी रायगडावरची. आम्ही ह्या मेटलमध्ये दगडाची आकृती आणायचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण हे नक्षीकाम वगैरे जे बनवलेलं आहे, येस, ते असं लांबून वाटतं की हे दगड आहे, बट तो ऍक्च्युली मेटल आहे. येस, पूर्णपणे मेटल आहे. मेघदंडीचं वजन जवळपास 2 किलो आहे. ओके. हा, 2 किलोपेक्षा थोडी जास्तच आहे. अच्छा. आणि महाराजांची जी प्रतिमा आहे ती? येस, महाराजांची जी प्रतिमा आहे ही कल्चर्ड मार्बल पासून आहे, जी आधुनिक पद्धतीने बनवल्या गेलेली आहे. आणि खूपच कोरीव आहे. कारण प्रॉपर डिटेलिंग वर्क दिसते. येस. म्हणजे महाराजांच्या आसनावरती मागे आपण अष्टचिन्हही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जितकं बारीकीने काम करता येईल तितकं बारीकीने काम करून घेतलेलं आहे. परत आपण हे जे क्षत्रिय कुलावतन्स किंवा आपण मुद्रा जी पाहतोय ही परमनंट आहे. क्या बात आहे. हो. स्टिकर नाहीये, हे स्टिकर नाही, कोरीव काम आहे. हे प्रॉपर परमनंट आहे. क्या बात आहे. येस. आता एक अडचण कशी असते नेहमी कुठल्याही लाइटिंग करणाऱ्या गिफ्ट मध्ये, मोठी अडचण. येस, वायरिंग. वायरमुळे नाही शोभा निघून जाते सगळ्यांनी. बरोबर. पण इथे अशी कुठे वायर दिसत नाही. येस. तर ही मेघडंबरी बनवताना आम्ही ही छत्री जी आहे मेघडंबरीची याला आपण चार्जिंग करू शकतो. अच्छा, याला पण आपण चार्जिंग करू शकतो. आणि ऑन ऑफ करायचं प्रोव्हिजन आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ही फक्त अलगद आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे. सो मग आपण कुठल्याही ऑफिसची शोभा वाढू शकतो, आपल्या घराची शोभा म्हणजे घरातल्या मध्ये हॉलमध्ये आपण हे ठेवू शकतो. आणि कुठली ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. आणि कसं आपण एक महाराजांचं एक दैवतच आहे आणि त्यांना आपण एक सेपरेट स्थानावर ठेवतो. म्हणजे असं कुठं डिस्टर्बन्स नाही, काही नाही. म्हणजे त्यांची जी जागा आहे ती तिथेच व्यवस्थित राहणार. म्हणजे आपण जिथे पूजा करू तिथे पण ते व्यवस्थित आकर्षित राहील. म्हणजे भरपूर ठिकाणी मी हॉटेल्समध्ये पण प्रतिमा वगैरे बघितलेला आहे. तर युजली काय होतं की लहान पोरांचा धक्का लागतो किंवा काय लागतो तर ते गोष्ट तुटून जातात. पण आपण जे मेटल केलंय, मेटलचा, प्युअर मेटलचा आहे, पिढ्यांसाठी बनवलेली आहे. असं नाही की ही फक्त आपल्या पुरतीच आहे, हे आपल्या नंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ही मेघडंबरी आणि महाराजांची मूर्ती अशीच राहणार आहे. खूप सुंदर बनवले सर तुम्ही. अप्रतिम काम वगैरे, लाईट्स वगैरे व्यवस्थित एकदम आकर्षक बनवलेलं आहे. असं पाहत बसावं महाराजांच्या मूर्तीकडे असं वाटतं. मी तेच म्हणत होतं की असं म्हणजे बघत बसावं. आणि लाईट्स बिट्स नसेल तर आपण तसं काही व्हिडिओ घेतलेलाच आहे, तुम्ही नक्की एन्जॉय करा. तर आपल्या सर्व शिवप्रेमींना मी रिक्वेस्ट करेल की आपण नक्की सरांशी कॉन्टॅक्ट करून ही प्रतिमा नक्की घ्या. आणि जर भेट द्यायची असेल तर कोणालाही तुम्ही भेट करा आणि जास्तीत जास्त प्रमोट करा. धन्यवाद सर, आपला इम्पॉर्टंट वेळ दिल्याबद्दल आणि एवढे छान छान प्रोडक्ट दाखवल्याबद्दल आणि आपल्या महाराष्ट्राचे हिरोंचा एक छानशी प्रतिमा बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन बिझनेस घेऊन त्यांच्या प्रमोशन साठी. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर.